सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज, लोकशाही महाराष्ट्र न्यूज. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेबाबत कडक मोहीम राबवली जाते. आता एफडीएनं आपला मोर्चा थेट आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड्सकडे वळवला असून अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी डॉमिनोज पिझ्झाच्या मुंबईसह राज्यभरातील 5 आउटलेट्सचं अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. यासोबतच गोंदिया जिल्ह्यातील 4 आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आले. मुंबई आणि सातारा जिल्ह्यातील डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेट्समध्ये एफडीएच्या पथकानं अचानक तपासणी केली. यात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत, ज्यामुळे 5 परवाने निलंबित करण्यात आले. ग्राहकांना दिसावा यासाठी फसाई परवाना प्रदर्शित केलेला नव्हता. पिण्याच्या पाण्याच्या तपासणीच्या कोणत्याही नोंदी उपलब्ध नव्हत्या. अन्न साठवणूक, स्वच्छता आणि कीटक नियंत्रक सुविधांमध्ये मोठ्या त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ साठवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान नियंत्रण आणि तपासणीची योग्य व्यवस्था नव्हती. घाटकोपर येथील आर-सिटी मॉलमध्ये कीटक नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना आणि त्यांच्या नोंदी नव्हत्या. अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण आणि स्वच्छतेचे निकष पूर्ण केलेले नव्हते. खाद्यपदार्थांच्या संपर्कात येणाऱ्या साहित्याची प्रमाणपत्र उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांच्या स्वच्छता आणि वैद्यकीय तपासणीच्या नोंदी ठेवलेल्या नव्हत्या. अन्न आणि पाण्याच्या चाचणीचा अहवाल सादर करण्यात आउटलेट अपयशी ठरले. कारवाईपूर्वी या कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावूनही लेखी खुलासे मागवण्यात आले होते. मात्र त्यांच्या स्पष्टीकरणावर एफडीएचं समाधान झालं नाही. आढळून आलेल्या त्रुटी अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळे तयार होणाऱ्या औषधांची गुणवत्ता, सुरक्षितता आणि परिणामकारकतेवर थेट विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जन आरोग्याच्या हितासाठी या 4ही कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा कठोर निर्णय प्रशासनानं घेतलाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.